गुड मॉर्निंग सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आता मी अबुधाबीला जवळपास पोचलेली आहे आणि इथून मला मुंबईसाठी जी फ्लाईट आहे ती घ्यायची आहे आणि इथं मला खूप कमी वेळ असणार आहे. तर इथून पुढे मी काय काय करणार आहे हे सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तर माहितीच आहे की दुबई एअरपोर्टवर ड्रोन अटॅक झालेला होता. तर खूप जणांचे असे प्रश्न होते की ते सेफ आहे का जाणं वगैरे तिथं. मी आता प्रवास केलेला आहे, आले पण आहे तिथून आणि गेले पण आहे. तर मला असं वाटतं की ते सेफ आहे, मला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. पण कधीही सावध राहणं चांगलं. तर तुम्ही काळजी घ्या असं मी म्हणेन. तर आता मी इथं दुबईमध्ये आलेली आहे आणि तिथं सिक्युरिटी चेकिंग वगैरे असं काही नाही झालेलं. त्यांनी फक्त तिकीट बघितलं आणि मग आम्ही फक्त ते चेकिंग असते ना. तर मी इथं माझं जे गेट नंबर आहे तिथं आलेले आहे. खूप कमी वेळ आहे त्यामुळे मी तिथून व्हिडिओ नाही केला आणि आता ऑलमोस्ट मी इथं आलेली आहे. फक्त की हेच आपल्याला सगळे हे फॉलो करून जायचं आहे. आता माझा जो गेट नंबर आहे तिकडे मी जात आहे आणि पूर्ण व्हिडिओ मी नाही केला जिथून मी आले तिकडचा वगैरे, कारण त्याला वेळ नव्हता जसं की मी मगाशी म्हटलं. आणि आता सेमच प्रोसिजर असणार आहे जसं की आपण ॲम्स्टरडॅममध्ये केलं. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं लाईन वगैरे लावलेली आहे. प्रायोरिटी बोर्डिंग वेगळी असते आणि ज्यांचे म्हणजे 3-4 ग्रुप जे असतात ते वेगळे असतात. सेम प्रोसिजर आपण फॉलो करत आहोत आता, जसं आपण ॲम्स्टरडॅममध्ये केलं. आता जस्ट त्यांनी म्हणजे बोर्डिंग झालं तिथं त्यांनी तिकीट वगैरे चेक केलं आणि आता आपण फ्लाईटमध्ये जातो. तर ह्या फ्लाईटमध्ये तुम्ही बघू शकता, मला इथं माझी सेपरेट अशी टी व्ही आहे, त्याच्यामध्ये मूवीज वगैरे बघू शकते. हे असं जेवण वगैरे आलेलं होतं, जेवण खूप छान होतं इथं. आधीच्या फ्लाईटमध्ये एवढं काही खास नव्हतं आणि तो मी व्हिडिओ केला नाही, मला लक्षातच नव्हतं करायचं. आणि इथं मी केला आणि फायनली मी मुंबईमध्ये येऊन पोचलेली आहे. मुंबईमध्ये आल्याबरोबर सगळ्यात आधी जी प्रोसेस असते ती म्हणजे इमिग्रेशनची असते. तुमचं फर्स्ट इमिग्रेशन होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या ज्या बॅगा आहेत त्या कलेक्ट करायला. बॅगा कलेक्ट करायला जाताना तिथं तुम्ही ज्या फ्लाईटनं आलेला असता त्याचा नंबर असतो, जिथे डिस्प्ले लावलेले असतात त्याच्यावर तुमच्या फ्लाईटचं नाव आणि तुम्ही कुठून आला त्याचं नाव असतं. जसं की आता मी अबुधाबीवरून आले तर अबुधाबीवरून असणार तिथं आणि तिथं तुमचा बेल्ट नंबर असणार आणि तिथं सगळे नंबर वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. ते तुम्हाला फक्त व्यवस्थित नीटपणे बघायचं आहे आणि जो कोणता तुमचा ज्या कुठल्या बेल्टवर तुमचा येणार आहे तुमच्या बॅगा, त्या बेल्टवर तुम्हाला जायचं आहे. तिथं तुमच्या बॅगा कलेक्ट करायच्या आहेत आणि मग तुम्ही फ्री असता बाहेर जाण्यासाठी. आणि माझा जो बेल्ट नंबर होता तो 9 होता आणि इथं मला बॅगा कलेक्ट करायच्या होत्या आणि तिथं ट्रॉली पण असते. त्या ट्रॉलीमध्ये तुम्ही तुमच्या बॅगा टाकून तुम्ही मग घेऊन येऊ शकता. हे बघा इथं दिसतं आहे तुम्हाला ट्रॉलीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 ज्या काही ट्रॉली लागतील तर तुम्ही घेऊ शकता. माझ्या बॅगा आलेल्या नव्हत्या, थोड्या वेळामध्ये येतील. आणि हे बघू शकता ही माझी बॅग आलेली आहे. माझी एकच बॅग होती जी मी चेकिंगमध्ये टाकलेली होती आणि एक लॅपटॉप बॅग जी माझ्याकडे होती आणि त्याच्यानंतर आता बाहेर पडायचं आहे. आणि आता सगळं फायनल चेकिंग पिकिंग वगैरे सगळं झालेली आहे आणि ह्यांनी माझ्यासाठी के ट्रॅव्हल म्हणून असतं तो ऑप्शन बुक केलेला आहे. तर ती डायरेक्ट स्टेशनच्या म्हणजे एअरपोर्टच्या बाहेरून पिक करते आणि आपलं जे डेस्टिनेशन असतं तिथं ती आपल्याला सोडते. तर बाहेर के ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांचा बोर्ड घेऊन थांबलेले होते आणि त्यांचं थोडंसं बाहेर आलं की त्यांचं असं एक छोटंसं शॉप टाईपमध्ये आहे. तर तिथं तुम्ही जाऊ शकता, वेट करू शकता आणि त्याच्यानंतर मग इथं
पार्किंगमध्ये त्यांची जी कॅब होती ती आलेली आहे. नाव जरी केके ट्रॅव्हल्स असलं तरी त्यांची कॅब सर्व्हिस आहे आणि ती तुमच्या घरापर्यंत तुम्हाला नेऊन सोडते. आणि ते जे ड्रायव्हर होते ते खूपच छान होते. माझा एक्सपिरियन्स जो आहे केके ट्रॅव्हल्ससोबतचा तो खूपच छान आहे. माझ्यासोबत अजून एक लेडीज होत्या, त्या पण सिंगापूरवरून आलेल्या होत्या. त्या आणि मी होते आणि अजून एक केके ट्रॅव्हल केके ट्रॅव्हल ओनरची वाईफ पण होती, त्या समोर बसलेल्या होत्या. आणि खूप असा चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी मला आमच्या लिफ्टपर्यंत नेऊन सोडलेलं होतं. तर जर तुम्ही असं येत असाल आणि तुम्हाला जर कॅब वगैरे हवी असेल तर तुम्ही केके ट्रॅव्हल्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता मी पुण्याला जात आहे माझ्या सासरी, म्हणजे जिथं मी राहते, जिथं आम्ही राहतो सगळे. घरी आल्यानंतर मला जाम भूक लागलेली होती. आईने मस्त गरम गरम पोहे बनवलेले, त्याचबरोबर खरवस होता थोडं आणि भाकरी पण होती, तेही मी खाल्लं, पोटभर खाल्लं. त्याच्यानंतर आई काय करतेस आहे, काय करतेस आहे? चक्की चक्की कुठून मिळाली आपल्याला ही चक्की? बचत गटातून. बचत गटातून. हां. घर तर आमच्या बाल्कनीमध्ये आम्ही ही चक्की ठेवलेली आहे आणि आई ती साफ वगैरे करत होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.